डायबिटीज म्हणजे एकच आजार नसून त्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या आजारांचा समावेश आहे ज्याने शुगर वाढते. यामधले महत्त्वाचे प्रकार आहेत टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीज. हे प्रकार काय आहेत हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण त्याने तुम्हाला औषधं चालतील का, तुम्हाला इन्सुलिन लागेल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजतात. तर आज या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेऊया की टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीज काय आहे. नमस्कार, मी डॉक्टर आदित्य देशपांडे, एंडोक्राइनॉलॉजिस्ट म्हणजेच हॉर्मोन व मधुमेह तज्ज्ञ. मधुमेहाबद्दल म्हणजे डायबिटीजबद्दल बरेच गैरसमज असतात, ज्याने पेशंटचा उपचार व पेशंटला होणारे डायबिटीसमधून होणारा जो त्रास आहे तो वाढतो. तर आजच्या या व्हिडिओतून आपण डायबिटीसचे जे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत टाईप 1 आणि टाईप 2 यामधला फरक जाणून घेऊया. टाईप 1 डायबिटीस हा सहसा लहान मुलांमध्ये दिसतो, कमी वयामध्ये दिसतो आणि यामध्ये लक्षणं जास्त तीव्र असू शकतात. अचानक शुगर वाढल्यामुळे दम भरणे, पोट दुखणे, वारंवार उलटी होणे आणि याबरोबर काही मुलांमध्ये शुगर खूप वाढल्यामुळे कोमामध्ये जाणे असे प्रकारसुद्धा आढळतात. यामध्ये एक जीवघेणं कॉम्प्लिकेशन असू शकतं, जे आहे डायबेटिक कीटोॲसिडोसिस, आणि ही सगळी लक्षणं जी आहेत हे टाईप 1 डायबिटीसमध्ये आढळतात. टाईप 2 डायबिटीस हा सहसा जास्त आढळणारा डायबिटीसचा प्रकार आहे. हा शक्यतो वयस्कर लोकांमध्ये किंवा 40च्या पलीकडे जे लोक आहेत त्यामध्ये जास्त प्रमाणात दिसतो. यामध्ये लठ्ठपणा असला, शरीराची हालचाल कमी असली, लाईफस्टाईलमध्ये काही दोष असले तर या सगळ्यामुळे जो डायबिटीस निर्माण होतो तो सहसा टाईप 2 डायबिटीस असतो. या दोन्ही डायबिटीस मागे कारणं काय आहेत ते जाणून घेऊया. टाईप 1 डायबिटीस मध्ये रोगप्रतिकारशक्ती, पॅनक्रियाज जो इन्सुलिन बनवणारा ऑर्गन आहे त्याच्या विरुद्ध काही अँटीबॉडीज निर्माण करते किंवा त्याविरुद्ध इम्युन सिस्टमला ॲक्टिवेट करते, ज्याने इन्सुलिन बनवणारे बीटा सेल्स जे आहेत ते नष्ट होतात. याचबरोबर एक दुर्मिळ प्रकार असाही आहे ज्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन नंतर पॅनक्रियाजमधले बीटा सेल्स नष्ट होऊ शकतात. या दोन्हीमुळे इन्सुलिन बनणं शरीरातलं कमी होतं आणि त्याने टाईप 1 डायबिटीस हा निर्माण होतो. टाईप 2 डायबिटीस हा बदलत्या जीवनशैलीमुळे किंवा बिघडत्या जीवनशैलीमधून निर्माण होणारा डायबिटीस आहे. यामध्ये शरीराची हालचाल कमी असणं, अवेळी जेवणं, त्याचबरोबर चुकीच्या प्रकारचं खाणं या सगळ्यांनी इन्सुलिन रेझिस्टन्स एका बाजूने निर्माण होतं, ज्याने की शरीरात शुगर नियंत्रित ठेवणारा हॉर्मोन जो आहे इन्सुलिन तो इनिशियली तरी योग्य पद्धतीमध्ये बनतो, पण त्याचं ॲक्शन पुरेसं होत नाही, ज्याने शुगर वाढायला सुरू होते. आणि त्याचबरोबर थोडं थोडं करून हळूहळू शरीरातली इन्सुलिन बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा ढासळत जाते. या दोन्हीमुळे शुगर वाढते आणि टाईप 2 डायबिटीस निर्माण होतो. तर यावरील उपचार काय, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे व्हिडिओमधला, कारण टाईप 1 डायबिटीसमध्ये उपचार फक्त इन्सुलिन आहे. इन्सुलिन घेण्याची पद्धतसुद्धा वेगळी असते. इन्सुलिन कधी घ्यायचं, कसं घ्यायचं, याच्यामध्ये जनरली बेसल बोलस थेरपी दिली जाते इन्सुलिनची इंजेक्शनद्वारे. त्याचबरोबर इन्सुलिनचा पंप हा सुद्धा वापरला जाऊ शकतो. यामध्ये सगळ्यात मोठी चूक जी पेशंटद्वारे किंवा इवन डॉक्टरांद्वारे होऊ शकते ते आहे की इन्सुलिन सोडून बाकी कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट घ्यायचा प्रयत्न करणं. याच्याने शुगर वाढून पुन्हा डायबेटिक कीटोॲसिडोसिस नावाचं जे जीवघेणं कॉम्प्लिकेशन आहे ते निर्माण होऊ शकतं आणि या सगळ्याचं जे काही नुकसान आहे ते त्या बिचाऱ्या लहान मुलाला किंवा मुलीला सहन करायला लागतं. माझ्या डे टू डे OPDमध्ये माझा अनुभव असा आहे की पेशंटना इन्सुलिन कसं घ्यायचं, कधी घ्यायचं, कुठे घ्यायचं, या सगळ्या गोष्टींमध्ये चुका होऊ शकतात किंवा त्याच्याबद्दल काही गैरसमज असतात. त्यामुळे इन्सुलिन कसं घ्यायचं, कसं स्टोअर करायचं, या सगळ्या विषयाबद्दल आम्ही अजून एक व्हिडिओ करणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाईप 2 डायबिटीसमध्ये उपचार काय, तर टाईप 2 डायबिटीस याच्यामध्ये औषधं म्हणजे गोळ्याही वापरल्या जाऊ शकतात आणि त्याबरोबर इन्सुलिनसुद्धा काही पेशंटना लागू शकतं. पण याबरोबर तेवढ्याच महत्त्वाचं किंवा मे बी जास्त महत्त्वाचं आहे लाईफस्टाईलमध्ये बदल करणं. लाईफस्टाईलमध्ये आहारामध्ये बदल करणं आणि त्याबरोबर शरीराची जी फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे ती वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये अजून एक प्रश्न जो निर्माण होतो, बऱ्याच पेशंटना पहिल्यांदा शुगर झाली किंवा इवन खूप वर्ष शुगर असली टाईप 2 डायबिटीसमध्ये, तरी त्यांचा प्रश्न हाच असतो की माझ्या गोळ्या आता सुरू तरी आहेत, पण माझ्या गोळ्या कमी होऊ शकतील का किंवा बंद होऊ शकतील का.
या दोन्ही प्रश्नांचं केस टू केस बेसिस आपण पाहून जीवनशैलीमध्ये काय काय बदल करू शकतो त्याप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो. एवढं सगळं करून किंवा एवढे सगळे माहिती घेऊन सुद्धा पहिला प्रश्न जो आईवडिलांना किंवा पेशंटना स्वतः पडतो तो आहे की माझ्या मुलाला आता किंवा मुलीला टाईप 1 डायबिटीस आहे, तर आता शुगर कधी आयुष्यभर नियंत्रणात येऊ शकते का? तर टाईप 1 डायबिटीसमध्ये योग्य प्रकारे इन्सुलिन घेऊन आहार जर नीट मेंटेन केला तर त्यामध्ये शुगर नॉर्मलसुद्धा राहू शकते आणि त्या बाळाचं आयुष्य पूर्ण नॉर्मल असू शकतं. यामध्ये आपण असे उदाहरणं पाहिलेले आहेत की टाईप 1 डायबिटीसचे रुग्ण हे फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये खेळलेले आहेत, ऑलिम्पिक्समध्ये त्यांनी मेडल जिंकलेले आहेत. तर टाईप 1 डायबिटीसच्या रुग्णांना योग्य माहिती आणि योग्य प्रकारच्या उपचाराचा जर लाभ मिळाला तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. टाईप 2 डायबिटीसमध्ये आहारातून, लाईफस्टाईलमधून म्हणजे जीवनशैलीतून आणि औषधातून याच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनतून आपण शुगर नियंत्रणात आणू शकतो. आणि बऱ्याच वेळा जे रुग्ण लाईफस्टाईलमध्ये खूप बदल करायला तयार असतात त्यांच्यामध्ये व्यायामातून आणि आहारातून सुद्धा डायबिटीस पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणू शकतो. याला डायबिटीस रेमिशन म्हणतात. पण यामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की जरी तुमची शुगर औषधामुळे कंट्रोल होत असेल किंवा लाईफस्टाईलमध्ये कंट्रोल होत असेल तरी त्याबरोबर शुगर वेळोवेळी तपासणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. माझी शुगर आता नॉर्मल आहे तर मी डायबिटीसपासून मुक्त झालो आणि मला पुन्हा कधीच डायबिटीस होणार नाही असा विचार असेल तर शुगर वाढू शकते आणि शुगर संबंधित ज्या गुंतागुंती आहेत त्यासुद्धा पुन्हा निर्माण होऊ शकतात. टाईप 1 आणि टाईप 2 हे दोन्ही आजार वेगळे आहेत आणि त्यांचा उपचारसुद्धा वेगळा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की टाईप 2 डायबिटीसमध्ये लाईफस्टाईल, आहार आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कोणत्या प्रकारे कराव्यात आणि त्याचा फायदा काय होईल. तरी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जे पॉईंट्स कवर केले आहेत ते पुन्हा एकदा रिवाईज करूया. टाईप 1 आणि टाईप 2मध्ये फरक काय आहे? जर आपण वयात पाहिलं तर शक्यतो टाईप 1 डायबिटीस हा लहान मुलांमध्ये आढळतो आणि टाईप 2 हा मोठ्यांमध्ये आढळतो. त्याचबरोबर टाईप 1 डायबिटीसची सुरुवात शक्यतो झपाट्याने होते आणि टाईप 2 डायबिटीसमध्ये शुगर हळूहळू वाढते. यामध्ये टाईप 1 डायबिटीस जो आहे हा ऑटोइम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार शक्तीच्या दोषामुळे होऊ शकतं आणि टाईप 2 डायबिटीस जो आहे तो जीवनशैली किंवा लठ्ठपणा या कारणांमुळे सहसा होतो. याबरोबरच उपचार जे आहेत टाईप 1 डायबिटीसमध्ये इन्सुलिन वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो पण इन्सुलिन हा एकच उपचार आहे. टाईप 2 डायबिटीसमध्ये मात्र लाईफस्टाईल, व्यायाम, औषधे आणि त्याबरोबर इन्सुलिन याचे वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सनी शुगर नियंत्रणात आणू शकतो. रुग्णांनी या सगळ्या गोष्टी कशा लक्षात ठेवाव्या? तर पहिली गोष्ट आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारचं डायबिटीस आहे हे आधी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जर डायबिटीस तुम्हाला कमी वयात आढळत आहे तर त्यामध्ये अनेक प्रकारचे डायबिटीस असू शकतात. तर तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारचं डायबिटीस आहे हे माहिती करून घेणं महत्त्वाचं आहे, कारण की त्याने तुम्हाला कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट द्यायची गरज आहे हे ठरतं. माझ्या ओळखीच्या माणसाने ही गोळी घेतली, त्यांची शुगर आता ठीक आहे तर मीही घेऊन पाहतो असा अप्रोच हा अतिशय धोकादायक आहे. याचबरोबर लहान मुलांमध्ये जर इन्सुलिन ट्रीटमेंट चालू असेल तर ती डायबिटीसचा प्रकार जाणून न घेता स्वतःहून बंद करायचा प्रयत्न केला तर तो त्या लहान मुलासाठी किंवा मुलीसाठी एक जीव घेणं ठरवू शकतो. त्यामुळे मधुमेहासाठी तुम्हाला कोणती ट्रीटमेंट योग्य आहे हे तुमच्या जवळच्या एंडोक्राइनॉलॉजिस्ट किंवा हॉर्मोन तज्ज्ञ यांना भेटून त्यांच्या सल्ल्यानुसारच घ्यावा. टाईप 1 आणि टाईप 2 यामध्ये फरक काय आहे या आपण व्हिडिओतून जाणून घेतलेला आहे. याबद्दल तुम्हाला अजून काही शंका असतील तर ते तुम्ही कमेंट्समध्ये प्लीज लिहा. आणि याचबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डायबिटीस मध्ये लाईफस्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा वापर काय आहे ते जाणून घेऊया. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.